ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व त्यांच्या आशीर्वादाने धुळे तालुक्यातील गोताणे गावात भव्य दिव्य असे विठ्ठल रुक्माई मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून उभारण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरामुळे आज गावाची ओळख प्रति पंढरपूर म्हणून सर्वश्रुत परिस्थिती आहे। मंदिराची उभारणी करण्यापासून मंदिरात दर एकादशीच्या दिवशी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जात असते। त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसह रोज रात्री भजन संध्याचा कार्यक्रम केला जात असतो। त्याचप्रमाणे कुठलाही सण उत्सव असो या निमित्त देखील भजनाचा कार्यक्रम केला जात असतो। या सर्व कार्यक्रमांमध्ये गावातील भजनी मंडळाचा व तरुण मंडळींचा विशेषतः ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून येतो। गुढीपाडवा या पावन सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सप्ताहाची सुरुवात होत असते। गेल्या 7 दिवसांपर्यंत चालत असलेल्या या सप्ताह सोहळ्यात सकाळी काकड आरती, हरिपाठ, सायंकाळी 4 वाजेपासून देखील हरिपाठात सुरुवात करण्यात आली जाते। तर रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचा कीर्तन सोहळा साजरा होत असतो। या कीर्तन सोहळ्याला गावातील भाविकांसह पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा सहभाग दिसून येत होता। विशेष बाब म्हणजे महिला भाविकांचा देखील मोठा सहभाग दिसून येत असायचा। आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी कारल्याचे कीर्तन करून सप्ताहाची सांगता करण्यात आली। सप्ताहाच्या सांगतानिमित्त आज सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहात भाविक महिला पुरुषांनी भक्तिगीतांवर नृत्य सादर करून आपला आनंद द्विगुणित केला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील भजनी मंडळाचे मोठे सहकार्य लाभले होते। पंढरपूर गोताणे नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह सलग 30 वर्षापासून सुरू आहे। या सप्त्यामध्ये संपूर्ण गावाला 7 दिवस एक आनंदाचं वातावरण, भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होत असतो। ही परंपरा ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज तसेच दादा आणि आमच्या गावातील सर्व भक्ती मंडळ, तरुण मंडळ यांच्या संयोजनातून हा सप्ताह संपन्न होत असतो। आणि या सप्ताहाच्या निमित्ताने यावर्षी या सप्त्यामध्ये एक बदल करण्यात आला की महाप्रसादाचं आयोजन कामधंद्याचे दिवस असल्या कारणास्तव संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन पूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा सप्ताह खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि परमेश्वराला एकच विनंती, आमच्या गावावर भरभरून अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी द्यावा ही पांडुरंगाची मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। जय हरी विठ्ठल।